आणि परभणी जिल्ह्यामध्ये तीनही पक्षात एकही उमेदवार नव्हता का? जे मायबापालाच 5-5 वर्ष भेटत नाहीत ते मतदारांना काय भेटणार, अशी टीका परभणीमधल्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी महादेव जानकरांवरती केली आहे। शिवाय भाजपला जातीपातीत, धर्माधर्मात, माणसामाणसात भांडणं लावून आपली पोळी भाजायची आहे असंही जाधव म्हणतात। जिंतूर येथे काल महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी संयुक्त प्रचार बैठकीचं आयोजन झालं होतं। यावेळी ते बोलत होते। एकीकडे उमेदवार संविधान बदलायची भाषा करते, एकीकडे उमेदवार मी 5-5 वर्ष मायबापाला भेटत नाही म्हणते। 5 वर्ष तू मायबापालाच भेटत नाही तर तू मतदारांना काय भेटशील बाबा उद्या? साधा विषय। आणि ह्यांना उमेदवारी जिथं कशामुळे दिल्या हीच नाही कळली। आज या परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडे एकही माणूस नव्हता का उभे राहणारा? मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो, ही आमच्यासाठी शोकांतिका आहे। कोणाचं काही देणं नाही घेणं नाही, कोण्या गाव कुठं आहे, कोणतं गाव काय नाही माहीत नाही। आता आलाय तर खरी, मग आता मतं मागायचे कसे? तर मग मताचं ध्रुवीकरण करायचं काम हे जर कोण करत असेल तर माझ्या प्रतिस्पर्धी आलेला उमेदवार करत नाहीये। मित्रांनो लक्षात ठेवा, ह्याच्या मागं मोठं डोकं आहे ते भारतीय जनता पार्टीचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।